प्रशांत देशमुख, आपण जे सांगता आहात ती घटना कुठे घडली त्याची दृश्य सुद्धा आम्ही या टीव्ही स्क्रीनवर दाखवतोय। शिराळ्यातल्या ज्या भुईकोट किल्ल्यावर आपल्या पूर्वजांनी पराक्रमांची शर्थ केली त्या ठिकाणी पोहोचण्याच्या साठी मुळात आप्पाशास्त्री दीक्षितांनी माणसं गोळा करण्याचं काम केलं। विनय दीक्षित त्यांचे वंशज आपल्या सोबत आहेत। आप्पाशास्त्री दीक्षितांना ही माणसं मिळाली कुठून? कारण असं सांगितलं जात होतं की औरंग्याच्या दहशतीमुळे महाराष्ट्र शांत होता, उठाव करायची ताकद नव्हती। आप्पाशास्त्री दीक्षितांचा स्वराज्याशी शिवाजी महाराजांच्या काळपासूनच संबंध होता। त्यांच्या सल्ल्यानुसारच शिराळा प्रांतामध्ये ते स्थानिक झालेले होते आणि तिथं असतानाही शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीमध्ये ते पारंगत होते। आणि त्याचबरोबर त्यांनी तिथे व्यायामशाळा काढलेली होती, जिथं अतिशय तरुण मंडळी हरबा वडारांसारखी असतील आणि बाकीची बरीच असतील, यांचं तिथं शस्त्र आणि शास्त्र दोन्हीमध्ये त्यांना शिक्षण देण्याचं काम केलं। त्याचबरोबर तुळोजी देशमुख यांच्याकडचे सैनिक असतील आणि त्यांचा जो काही जनसंपर्क होता, या सगळ्यामधून ह्या तिघांनीही जी काही आहे ती अतिशय कमी वेळामध्ये 400-450 पर्यंतची फौज जमा केलेली आहे आणि हा प्रयत्न केलेला आहे।